Feels like I've had too much of drama, but I'm not ready to give in. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका ऋषिकेश राक्षे आर ब्लॉग मध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर मित्रांनो, आता वाजले 3. आज आहे गुरुवार. तर प्रचंड असं ऊन झालं होतं. तर आता आम्ही थोडंसं काहीतरी प्लॅन मध्ये चेंज केलाय. आता काय चेंज केलंय तर हे सस्पेन्स आहे, आणि ते सस्पेन्स आमचे सर सांगतील. प्रमेश सोनवणे. नमस्कार मित्रांनो. तर आत्ताच आपली आंघोळ करून झाली होती. विचार केला होता काहीतरी वेगळं करावं आज. नंतर विचार असा आला की दरवेळेस बाहेरनं काहीतरी मागवण्यापेक्षा आज आपण घरामध्येच काय केलं तर. आज माझी मुलगी आहे, तिला 6.5 वर्ष पूर्ण झालेत. आज आपण तिच्या हातचा पिझ्झा आपण खाणार आहे. त्यासाठी आपण सगळं काय होतं आपल्याकडं, जो आपल्याकडं हा जो पोर्टेबल गॅस होता तो आपण आपला ट्रेकिंगचा गॅस आपण इथं आणलाय. ठीक आहे, तुम्ही हा बघू शकता. हा गॅस हा तुम्हाला 350 रुपयाला पुण्यामध्ये भेटू शकतो, सुमन फ्लेममध्ये. त्याच्यानंतर मग आपलं चिली फ्लेक्स, ऑरिगेनो जे आपल्याकडे आहे ते सगळं आपण आणलंय. आता आपण पिझ्झा बनवतोय, तो पण चपातीचा पिझ्झा. सकाळी चपात्या पण जास्त झाल्या होत्या, आता आपण त्याचा बनवतो पिझ्झा. स्पेशल पिझ्झा आहे सर. स्पेशल पिझ्झा हा डॉमिनोज मध्ये नाही भेटू शकत तुम्हाला, आणि पिझ्झा हट मध्ये पण नाही. हा? तर आता पुढं काय नियोजन आहे सर, कसं काय? आता पुढं पहिले तर कांदा कापायचा आहे, त्याच्यानंतर टोमॅटो कापायचा आपल्याला, नंतर चपातीचा बेस, त्याच्यावरती टोमॅटो सॉस, चीज, त्याच्यानंतर काही जे इन्ग्रेडियंट्स जे असतील ते पण त्यावर टाकून पिझ्झा पण तयार करतोय. हे तुम्हाला दिसलच. ते तुम्ही बघू शकता पुढच्या तयारीमध्ये. ओके. तर मित्रांनो, ही आपली लाडकी पजू प्रमेश सोनवणे यांची कन्या. तर आता पुढचं सगळं प्लॅनिंग, पुढचं पिझ्झाचं सगळं काय मॅनेजमेंट आहे, हे सगळं पजूकडे आपल्या. तर आता पजू कांदा आणि टोमॅटो थोडासा कापून घेतलाय. Feels like I've had too much of drama, but I'm not ready to give in. हे आहे बटर. ह्याला आपण मिक्स करून घेऊया. हे आहे टोमॅटो सॉस. आता कापलेला टोमॅटो आणि कापलेला कांदा आणि हे चीज. ओके. Feels like I've had too much of drama. ओके, डन. आपण हे चीज फोडून घेऊन नंतर टाकायला मोकळं. Feels like I've had too much of drama, but I'm not ready to give in. हे आहे चीज. ओके. मग काय पीठ. मग काय पिझ्झा खायला येत आहे ना, आलंच पाहिजे. पहिले आपण तव्याला बटर लावून घेऊया. तुमच्या आपण म्हणजे हे होईल फिरो, अजून फिरो. नाही, चटका लागतात. आता आपण चपातीच्या वरच्या भागाला पण बटर लावून घेऊ. आपण टोमॅटो सॉस पण याच्यावरती लावून घेऊया. टोमॅटो टाकून घेऊया. आता आपण कांदा टाकून घेऊया. काय पिझ्झा आपण वाफेवरती पण शिजवूया. किती वेळ ठेवायचा आता असं? आपण हा पिझ्झा 5 मिनिटं ठेवूया. म्हणजे 5 मिनिटात होईल आपला तयार. ओके. आता आपला पिझ्झा 5 मिनिटात होईल. ओके, म्हणजे मग आपण खाऊ शकतो तो, आहे ना? मग कळलं की आपल्याला कशी टेस्ट झाली आहे, कशी नाही, काय चुकले आपले. ओके, चालेल. तर चला मित्रांनो, आपण बघूया, एक 5 मिनिटं वेट करूया, आणि त्याच्यानंतर बघूया आता पजूनी बनवलेला फर्स्ट टाइम पिझ्झा कसा झालाय, आणि तो आपण तिला पण खायला देऊ आणि आपण पण खाऊया. मस्त असं पिझ्झा शिजलाय. या पिझ्झा खायला. या पिझ्झा खायला.
झालंय, आता आपण चिली फ्लेक्स टाकू. आता पिझ्झा झालाय, आता आपण याच्यावरती ऑरिगॅनो टाकू. हे घ्या आम्ही तुमचं फेवरेट पिझ्झा. वाव, प्रज्वीने बनवलाय, मस्त छानच असेल. आता मी खाऊन बघतो. खूप छान केलं प्रज्वी पिझ्झा. थँक्यू. वा मस्त. तर आज आपला पिझ्झा झालेला आहे. अरे तो उचल. तर सर कसं वाटतंय तुम्हाला? मित्रांनो, एकदम क्रंची झालाय पिझ्झा आणि टॉपिंग तुम्ही याच्यावरती बघू शकता. ओके. अप्रतिम अशी टेस्ट पण झाली आणि विषय म्हणजे हेल्दी पिझ्झा आहे. म्हणजे याच्या प्रकारे याच्यामध्ये मैदा पण नाहीये आणि कुठले इन्ग्रेडियंट्स पण नाहीयेत. खास गव्हाचा पिझ्झा, गव्हाचा पिझ्झा, गव्हाच्या पिठाचा, ते पण चपातीचा पिझ्झा. चपातीचा पिझ्झा. ओके. तर कधी ट्राय नसेल केला तर नक्की करा मित्रांनो. ट्राय करा. चला मित्रांनो, हा ब्लॉग इथं सेंड करूया आणि पिझ्झा कसा झालाय ते बघूया आणि खाऊया मित्रांनो. तर पिझ्झा कसा वाटतोय आम्ही तुम्हाला सांगतोच. आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा मित्रांनो. तर चला.